रामनगरकर कला अकादमी पुणे आयोजित लॉकडाऊन आणि पालकत्व या अंतर्गत पालक ऑनलाईन आणि विद्यार्थी ऑफलाईन या विषयावर शैक्षणिक समुपदेशिका मंजुषा वैद्य यांनी संवाद साधला. त्यांच्या सुपरमाइंड या शिक्षण संस्थेविषयी त्यांनी माहिती सांगितली. त्यांना पहिलाच प्रश्न असा विचारण्यात आला की आपली संस्था अभ्यास कसा करायचा याचा जर मार्गदर्शन करते तर शाळा नक्की काय करते. यावर उत्तर देताना त्यांनी असं सांगितलं की अभ्यास याचा अर्थ सराव. शाळा शिकवण्याचं काम करते, परंतु आमची संस्था तो अभ्यास कसा करायचा हे सांगते. पालक ऑनलाईन आणि विद्यार्थी ऑफलाईन याचा अर्थ कसा काय लावायचा असं जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी खूप छान उत्तर दिलं. त्यांनी असं सांगितलं की सध्या ऑनलाईन शिक्षण म्हणजे शिक्षक खूप प्रयत्न करतात, वेगवेगळी तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत आणि त्या पद्धतीनं मुलांना शिकवत आहेत. परंतु मुलांनासुद्धा टेक्नॉलॉजीची चांगली माहिती आहे. त्यामुळे जेव्हा ही मुलं संगणकासमोर बसतात तेव्हा खूप वेळा त्यांच्याकडून स्क्रीन शेअरिंग करणं, रेघोट्या मारणं किंवा काय शिकवता शिक्षक याच्याकडं लक्ष नसणं, तिकडनं शिक्षक बिचारे म्हणत असतात अरे म्यूट करा, परंतु ते न ऐकणं आणि कित्येकदा तर शिक्षकांनाच रिमूव्ह केलं जातं, शिक्षक पुन्हा येतात. यामध्ये खरंच शिक्षकांची खूप कसरत आहे. त्यामुळं मेंटली जर बघितलं तर इथं विद्यार्थी नसतात आणि मग आपोआप ती जबाबदारी पालकांवर जास्त येते आणि मग पालकांना त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष घालावं लागतं. बरं, ही परिस्थिती आत्ताचीच नाही आहे, म्हणजे लॉकडाऊनच्याच काळातली नाही तर इतर वेळीसुद्धा पालकांनाच बराचसा अभ्यास मुलांचा करावा लागतो. नेटवरून ते प्रोजेक्टसाठी वेगवेगळ्या गोष्टी मिळवणं, त्यांचा प्रोजेक्ट पूर्ण करून घेणं, यामध्ये सगळीकडं पालकांचा सक्रिय सहभाग असतो. म्हणून त्यांनी नंतर पालकांना विनंती पण केली की पालकांनी याबाबतीत दक्ष राहावं, सजग राहावं, आपल्या मुलांचे प्रोजेक्ट स्वतः न करता ते मुलांकडून करून घ्यावेत असं त्यांनी उत्तर दिलं. ऑनलाईनशिवाय मुलांनी अभ्यास कसा करावा याचं उत्तर देताना त्या म्हणाल्या, शासनाने आता कृतीशील अभ्यास पद्धती आणली आहे. वेगवेगळ्या कृतीतून सुद्धा मुलांचा अभ्यास होऊ शकतो. साधं स्वयंपाकघराचं जर उदाहरण घेतलं तर स्वयंपाकघरामध्ये पण अशा अनेक गोष्टी आहेत की त्यातून आपण शिकू शकतो. उदाहरणार्थ एखादी जखम झाली तर त्यावर हळद लावली जाते. मग ही हळद का लावायची, काय कारण आहे, हे सुद्धा मुलं शिकू शकतात. शिवाय बाजारामध्ये किंवा कृतीपत्रिका ज्या आहेत त्या तुम्ही जर मिळवल्या आणि पाठ्यपुस्तकातून त्या जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर त्यातून सुद्धा तुम्हाला घरच्या घरी छान अभ्यास करता येईल. शिवाय त्याचा फायदा पण खूप होतो, कारण आपण जेव्हा पुस्तक वाचून त्यातल्या कृती स्वतः सोडवतो तेव्हा त्या कायमस्वरूपी लक्षात राहतात. या काळात विद्यार्थी लेखनाचा सराव चांगल्या पद्धतीने करू शकतील. न्यूजपेपरमधील एखादी आवडती बातमी त्यांना लिहायला सांगू शकतो आपण, किंवा मुलं टी व्ही बघताना त्याच्यावरच्या सिरियल्स किंवा एखादा सिनेमा बघतात आणि त्याच्यानंतर ते स्वतःच्या भाषेमध्ये त्यांना जर आपण सांगायला लावलं तर यातून त्यांचं कम्युनिकेशन स्किल, संभाषण कौशल्य नक्कीच वाढणार आहे. कारण पुढे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने इंटरव्ह्यू द्यावे लागणार आहे. त्यामुळे बोलण्याची पद्धत, त्यांचे हावभाव याला खूप महत्त्व असणार आहे. तर हे लहान वयापासून जर हे आत्मसात केलं तर याचा निश्चितच त्यांना पुढे फायदा होणार आहे. सध्या बहुतेक पालक गुणांच्या मागे लागले दिसतात. गुण हे सर्वस्व आहे का या प्रश्नाला त्यांनी अतिशय छान उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, गुण महत्त्वाचे जरी नसले तरी आपल्याला हवं ते कॉलेज मिळवण्यासाठी किंवा ॲडमिशनसाठी गुण लागतात. पण तुम्ही जे गुण मिळवाल ते खरे असू द्या, गुणवत्तापूर्ण असू द्या. त्यासाठी तुम्ही जो अभ्यास करता तो कायमस्वरूपी लक्षात ठेवायला हवा आणि यासाठी स्वयं अध्ययनाची गरज आहे असं सांगताना त्यांनी 3 इडियट्समधील रँचचं उदाहरण दिलं. मुलांनी त्यांची आकलन क्षमता वाढवली पाहिजे, समजून घेऊन अभ्यास केला पाहिजे आणि यातून जे गुण मिळणार आहेत त्यातून तुम्हाला गुण तर मिळणारच आहेत, परंतु तुमची गुणवत्ताही वाढणार आहे. ऑनलाईन करिअर समुपदेशन हा काय प्रकार आहे असं जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की करिअर गायडन्सची आवश्यकता सगळ्यांना असते. खूपदा असं होतं की मुलाला बनायचं असतं फुटबॉल प्लेयर, आईला त्यांना डॉक्टर व्हावं असं वाटतं तर वडिलांना इंजिनियर. मग अशा वेळी या करिअर गायडन्सचा खूप उपयोग होतो. परंतु हे करिअर 10वीनंतर निवडण्याची गरज नसते, ती 12वीच्या मध्यावर निवडावं. परंतु 10वीनंतर मुलांची ॲप्टिट्यूड टेस्ट जर केली आपण तर त्या मुलांचा कल नेमका कुठं आहे ते समजतो आणि मग 11वी-12वीच्या प्रवासामध्ये त्या दिशेनं प्रवास करणं किंवा त्या पद्धतीनं आखणी करणं सोपं जातं. ऑनलाईन करिअर समुपदेशन हे काय आहे असा जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की सध्या करिअर काउन्सिलिंगची आवश्यकता खूप आहे.
खूपदा असं होतं की वडिलांना मुलानं इंजिनियर व्हावं असं वाटतं, तर आईला त्यानं डॉक्टर व्हावं आणि मुलाला मात्र खेळाडू व्हावं असं वाटत असतं. परंतु हे करिअर 10वी नंतर काही निवडायचं नसतं, 12वीच्या मध्यावर हे निवडायचं. परंतु याच्यासाठी ॲप्टिट्यूड टेस्ट हा शास्त्रीय मार्ग आहे आणि या टेस्टमधून मुलांचा नेमका कल कुठं आहे हे कळतं. कोणत्या प्रकारचं शिक्षण त्यांना झेपू शकतं हेही समजतं. उदाहरणार्थ एखाद्याला जर इंजिनियर व्हायचं असेल तर त्यासाठीच्या क्षमता त्याच्याजवळ आहेत का हे कळतं. आणि समजा जरी त्याला व्हायचंच असेल तर मग त्या क्षमता विकसित होण्यासाठी त्याला मार्ग सापडतो किंवा त्या क्षमता विकसित होण्यासाठी आपण वेगवेगळ्या योजना करू शकतो. यानंतर पुढं बोलताना त्यांनी असंही सांगितलं की खूपदा असं होतं आहे किंवा हल्ली असं सगळे म्हणतात की मुलांना त्यांच्या आवडीचं करिअर करू द्या, त्यांना त्यांच्या पद्धतीनं करिअर निवडण्याची संधी द्या. हे जरी खरं असलं तरी पालक आपल्या पाल्याला ओळखत असतात, त्याच्या चांगल्या आणि वाईट बाजू पालकांना जास्त चांगल्या माहीत असतात. त्यामुळे या करिअर निवडीच्या भागामध्ये पालकांनाही सहभाग घेता आला पाहिजे. अर्थात यामध्ये तज्ज्ञांची मदत नक्की घ्यावी असं त्यांनी सांगितलं. 10वीची बोर्डाची परीक्षा रहित करून जर 12वीला बोर्डाची परीक्षा घेतली तर याबद्दल तुमचं मत काय आहे असं जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की पारंपरिक शिक्षणाचा हा प्रवास जो आहे तो बरोबर आहे. 10वीपर्यंत सर्व विषयांचा अंतर्भाव असतो, हे सर्वांनी घेतलं पाहिजे आणि या 10वीपर्यंत शिकलेल्या विषयांचं उपयोजन करण्यासाठी 11वी आणि 12वीला त्यांना वेळ मिळतो आणि 12वीनंतर करिअर निवडीला याचा नक्कीच फायदा होतो. शिवाय या 2 परीक्षांमुळे एक वेगळी मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये यायला सुरुवात होते. 10वी व 12वीचे गुण आणि आयुष्यातील यश याचा काही परस्पर संबंध आहे का या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी असं सांगितलं की गुणांवर काही घडत नाही, गुण व व्यावहारिक आयुष्य यांचा तसा संबंध नाही आहे. परंतु आपण जे शिक्षण घेतो त्याचा उपयोग व्यवहारात करता येणं गरजेचं आहे. काही वर्षांपूर्वी घोका आणि ओका अशी शिक्षण पद्धती होती. त्यामध्ये खूपदा विद्यार्थ्यांना लेबलिंग केलं जायचं की हा कमी गुण मिळवणारा, हा जास्त हुशार वगैरे. तर हे अतिशय चुकीचं आहे. गुण उपयोगाचे नाही आहेत पण शिक्षण मात्र उपयोगाचं आहे. आणि तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही चांगला अनुभव घेणं गरजेचं आहे, सातत्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे, कष्टाची तयारी करणं गरजेचं आहे. किंवा असंही नाही आहे की आपण कमी गुण मिळवले म्हणजे आपण उद्योगपती होणार आहे. तर चांगलं यशस्वी होण्यासाठी नक्कीच तुम्ही अनुभव, सातत्य, प्रयत्न, कष्ट यांची तयारी ठेवली पाहिजे. श्रीत वंदन नगरकर यांनी त्यांना त्यांच्या प्रोजेक्टविषयी विचारल्यावर त्यांनी त्याची अतिशय उपयुक्त माहिती दिली. एक ऑडिओ ॲप विकसित केलेलं आहे. यामध्ये ऐकाकी नावाचं ते ॲप आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी टेक्स्टबुक स्टोअर केलेली आहेत. यातून विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा स्क्रीन टाईम कमी होणार आहे. मुलांना धडे वाचायचा कंटाळा येतो तर ते इथं ऐकू शकणार आहेत. त्यामुळं त्यांचा अभ्यास होणार आहे, त्यांच्या शब्दसंपदेत भर पडणार आहे, त्यांची भाषा चांगली होईल, त्यांना उच्चार समजणार आणि विशेष म्हणजे त्यांचं श्रवण कौशल्य वाढणार आहे. गणित आणि शास्त्र सोडून 8वी, 9वी, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे. दुसऱ्या प्रोजेक्टविषयी माहिती सांगताना त्यांनी असं सांगितलं की या प्रोजेक्टचं नाव असं आहे की शाळात शिकूया, कोरोनाला हरवूया. या प्रोजेक्ट अंतर्गत त्यांनी कोरोनापासून बचाव कसा करायचा यासाठी एक यंत्रणा राबवलेली आहे. कारण सध्या पालकांना, शिक्षकांना किंवा सगळ्या यंत्रणेलाच दडपण आहे की विद्यार्थ्यांना जेव्हा शाळेत येतील तेव्हा त्यांचा बचाव किंवा स्वतःचा शिक्षकांनी बचाव कसा करायचा. तर सुरुवातीला जेव्हा प्रत्येक मुलगा शाळेत येणार त्याचं स्क्रीनिंग होणार आहे, प्रत्येकाजवळ हायजीन किट दिलं जाणार आहे. जे शाळा स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा शाळा सॅनिटाईज कशी करायची याचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे. काही व्हिडिओ लेक्चर ठेवली जाणार आहेत जी पालकांसाठी असतील, मुलांसाठी असतील, शिक्षकांसाठी असतील. वर्षभर डॉक्टर व्हिजिट करणार आहेत. शिक्षकांनासुद्धा ट्रेनिंग दिलं जाणार आहे. शाळांमध्ये विविध प्रकारचे 20-25 बोर्ड लावणार आहे की उदाहरणार्थ सुरक्षित अंतर ठेवा, हात स्वच्छ धुवा वगैरे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता ह्या ज्या सवयी आहेत आरोग्याच्या, स्वच्छतेच्या, या कोरोनापुरत्याच नाही, याच्या पुढंही मुलांना विविध समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. यासाठी हा प्रोजेक्ट अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर त्यांना त्यांच्या पुस्तकाविषयी विचारलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे त्याचं नाव आहे नाती फुलताना. आणि या पुस्तकामध्ये 10 ते 20 ते 25 वयोगटातील मुलांचे अनुभव आहेत आणि जवळजवळ यातील 95% कथा या ज्या आहेत, घटना ज्या आहेत, हे खरं घडलेलं आहे आणि ह्या सर्व बोधकथा आहेत. त्यातून नक्कीच विद्यार्थ्यांना, मुलांना चांगला बोध होणार आहे. मंजुषा वैद्य यांना या क्षेत्रात जवळजवळ 25 वर्षाचा अनुभव आहे.
त्या अनुषंगाने त्यांना एखादा प्रसंग किंवा अनुभव सांगा असं जेव्हा त्यांना सांगण्यात आलं तेव्हा त्यांनी एक प्रसंग सांगितला जो पालकांच्या डोळ्यातही अंजन घालणारा आहे. आणि खूप वेळा पालकांची अशी तक्रार असते की मुलं अभ्यास करत नाही, परंतु पालकांनीच त्यांचं रुटीन अशा पद्धतीने बसवलेलं असतं की मुलांना इकडं तिकडं बघायला वेळ मिळत नाही. त्यामुळं पालकांचं हे धोरण बदलणं गरजेचं आहे. अधोरेखित करताना त्यांनी असंही सांगितलं की आता यापुढं काही पालकांची मनोवृत्ती बदलत आहे. काही पालक सकारात्मकतेनंही बघत आहेत किंवा मुलांच्या गुणांच्याच मागे न लागता काही पालक वेगळ्या पद्धतीनं मुलांना घडवत आहेत. आणि काही पालकांचा त्यांनी असा उल्लेख केला की एक पालक तर वाढदिवसाला, आपल्या मुलाच्या वाढदिवसाला त्याला किल्ला पाहायला नेतो. हे अतिशय चांगला उपक्रम आहे. ॲक्टिव्हिटीतून मुलं बऱ्याच गोष्टी शिकतात. आपल्या मुलांना क्वालिटी टाईम देणं गरजेचं आहे, त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं. श्रीयुत वंदन नगरकर यांनी लोकमतमध्ये आलेल्या एका बातमीचा उल्लेख केला की ऑनलाईन शिक्षण द्या पण अभ्यासाचं ओझं टाळा. मग त्यांनी असा प्रश्न विचारला की हे काय नक्की, यात शासनाची भूमिका किंवा याबद्दल आपलं मत काय आहे. तेव्हा त्यांनी अतिशय सकारात्मक उद्गार काढले. त्यांनी असं सांगितलं की शिक्षण ही अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे. शासनाचं हेच धोरण आहे की विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करायला हवा आणि वेगळ्या पद्धतीनं शासनही प्रयत्न करत आहे. सध्या पालकांना असं वाटतं की शिक्षकांना ट्रेनिंग नाही आणि मग ते कसं त्यांचं शिकवणं असेल, परंतु दीक्षा ॲपच्या माध्यमातून शिक्षकांना हे बरंचसं सुसह्य झालं आहे. शाळा, शिक्षक, शासन प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कामाला कमी लेखता कामा नये. आणि त्यांनी जानेवारीत व्हर्च्युअल क्लासरूमचं जे उद्घाटन झालं त्याचाही उल्लेख या प्रसंगी केला की आता ग्रामीण भागातील जवळजवळ 1500 ते 1800 शाळा या व्हर्च्युअल क्लासरूमला जॉईन झालेल्या आहेत आणि शिक्षण चालू आहे. या संवादाचा समारोप करताना त्यांनी असं सांगितलं की ही जी व्यवस्था आहे ती तात्पुरती स्वरूपाची व्यवस्था आहे. मुलांना अद्ययावत ठेवण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत आणि अनेक पालकांचा सकारात्मक पण प्रतिसाद मिळत आहे आणि लवकरच यातून आपण बाहेर पडू.